जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुखनामा महावीर विक्रम बजरंगी कुमित मी असतोय बघा। आणि ही माझी सुबक 10x15 ची क्वालिटी प्लायवूड ची माझी संगिनी लक्ष्मी। चला लक्ष्मी, आता कॉलेज परत सुरू होत आहे बघा। आता आराम विराम खूप झालं आणि ते दिवाळीची सुट्टी देखील संपली। चला अयो ते कंदील तिकडेच राहिलं बघा। आता ते कंदील कोण काढणार? मीच काढणार, मीच काढणार। चला आता पटापट आवरायला हवं। आता पोरं यायला सुरुवात करतील बघा। नमस्कार नमस्कार। अयो घाबरलात कशाला हो? मला अशीच बडबड करायची सवय लागली बघा। मध्ये मध्ये तुमच्याशी पण बोलेन। खरं तर मला बोलायला फार आवडतं। मग समोर सजीव असो किंवा निर्जीव, बोलायचं काही थांबत नाही बघा। आणि आमचं कॉलेजची पोरं आली की मग तर बघायलाच नको। मग कसा दिवस निघून जातो काही कळत नाही बघा। हा आला विशाल। अहो खूप बुका बिका वाचतो हो। अहो बुका वर कॉलेज मधनं नाटक बसवतो आणि त्याला रायटिंग आणि डिरेक्टिंगची फार आवड आहे। आणि वर क्रांतिकारी विचार आहेतच। आता बघूया हे क्रांतिकारी विचार किती नाटक बिटक करतात। ये की रे, या या राजा माऊली या। आलो आलो कटप्पा आलो। काय म्हणतो? अण्णा बोलायचं असणार रे। 4 दिवस सुट्टीत विसरलास की काय रे? 12 बिस्किट खाते लक्षात ठेव। मोजत बस। खात्यातली खात्यात। हल्लीची पोरं फक्त खात्यात। तोंडातल्या तोंडात काय बडबडत असतो सर? एवढी वर्ष माझ्या आता चहा पितोस तर बिस्किट खातोस, अजून माझी भाषा कशी कळत नाही म्हणतो मी? नाही नाही कळतंय कळतंय। 4 दिवस तुला कोणी भेटलं नाही ना बोलायला म्हणून भैसाटलायस तू। तसं नाही रे। रोज संध्याकाळी ती मोती आई येत होती बघ। आणि तुला एक गंमत सांगतो, रोज दिवा लावल्यानंतर वातीतलं तेल खायला एक उंदरीण येत होती बघ। ती उंदरीण होती ते कशावर न? भिंग वापरून लिंग चेक केलं की काय? शेट या। काय म्हणतो? आला किरण। कसं आहे? बस शांत मोजक बोलणारा पण माझ्याच वाकड्यात शिरणारा शेतकरी कुटुंबातला आहे आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी हेल्प करायचे याला। आता बघू किती टोमणे मारतो ते। या या बळीराजा या। ती नक्की फिमेलच होती म्हणून ते वातीतलं तेल पिल्लांसाठी घेऊन गेली। नंतर तुझ्यासारखा असता मेल तर पिऊन टाकलं असतं सगळं तेल। अय्यो अरे कविता झाली की रे। वा वा वा, अमृत। अमृत नाही रे, कविता। कविता नाही रे, लाडू। अय्या कमाल लाडू बनवलाय रे काकू। चाल्या मी घेऊन आलोय, म्हणजे आईनेच बनवलेत। अण्णा काय लगा तू या तेलाचं घेऊन बसलाय? तिकडे अयोध्येत काय झालं माहितीये का? रेकॉर्ड ब्रेक पण त्या लावल्या, फोटो बिटो काढले आणि हे सगळं झाल्यानंतर ते तेल गोरगरिबांनी नेऊ नये मग नदीत टाकून दिलं। कमाल आहे रे यांची। शेवटी गरिबांच्या तोंडी काही लागू देत नाही म्हणजे नाहीच हराम करू। जळक तेल सुद्धा नाही। हाय गाइस। हाय। हेलो अण्णा। हात खराब आहेत की ग? हे नाही ये लो अण्णा आपके लिए। अयो तुम्हाला बोललो ना बायकांनाच काळजी असते बघा। ये लो अब्बांना आलेली मिठाई आहे, तुमच्यासाठी जपून ठेवली होती मी। एवढी? मी आले। कसे आहेत तुम्ही सगळे? फर्स्ट क्लास। ये अगं आज मी तुला कॉल केलता, मी तू उचलला नाही। मुद्दाम। अरे किरण्या कसा आहेस? कधी आलास? 25 वर्ष आधी। फालतू। बरं ऐका ना, आज आपण पिक्चर टाकायचा का? नेकीवर पूछपूछ। भाऊबीजेला चांगलीच कमी झालेली दिसते। काय झालं रे? अरे काम करू दे रे शिंदडीच्या। अरे काय अयो ते दोघींचं इंट्रोडक्शन बाकी राहतंय। सांगतो सांगतो दोघींचं नाव सांगतो। ही जी पहिली आली ना तिचं नाव नाही सांगणार, नाही तर तुम्ही लगेच ते फोन काढून ते इंस्टाग्रामवर फॉलो बिलो करणार तिला। मग तिच्या अस्मिनचा बाप मला येऊन विचारणार का सांगलं माझ्या पोरीचं नाव तुम्ही? अरे मी नाव बोंबललो काय रे? कोणाचं नाव बोंबललो रे? ते अस्मिनचं नाव बोंबललो की सानिकाचं नाव बोंबललो? अरे दोघांचं नाव बोंबललो। ते जाऊ द्या, तुम्हाला नाव सांगूनच टाकतो। ती जी पहिली आली बघा गुलाबी रंगातली, तिचं नाव अस्मिन। तिच्या डॅडीचा मोठा बिझनेस असतोय फर्निचरचा, मोठी पॉकेट मनी मिळते तिला
आणि बाबांनी एक स्कूटी घेऊन दिली आहे कॉलेजला यायला जायला म्हणून. कसलं म्हणजे कसलंच टेन्शन नाही बघा तिला. आणि तिची दुसरी आली, तिचं नाव आहे सानिका. एकदम एनर्जेटिक असणारी, खुश असणारी, आणि जर कोण बोंबललं तर लगेच डोळ्यातून पाणी टाकणारी. तिचं काहीतरी स्वप्न असतंय बघा. आता ते स्वप्न काय आहे ते तुम्हाला कळलंच. प्लीज जाऊयात ना. तर दिवसभर एकच विचार उरतो डोक्यात की ग्रॅज्युएशन नंतर कोणचा कोर्स करायचा ज्यातून डायरेक्ट जॉब मिळेल. काय जॉबची गॅरंटी पाहिजे बस. मी ना MBA करते नाहीतर एअर होस्टेसचा कोर्स करते. हा भाषेचं कर काय, ह म्हण ह, हो हो. त्याने जॉब भेटेल काय? नाही भेटेल त्याने जॉब तुला की ही 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 ह नाही. सानिका तुझं सर नेम काय का रे? हंचनाळकर ना? हा एकदा बोलून दाखव की. हा एकदा बोल मी व्हिडिओ काढतो. तुला काय करायचं? एकदा तुम्हाला नको सांगू काय बोलायचं. एकतर नोट्स मागायला माझ्याकडे येतो. तुम्हा झगडा बंद करो. तुम्हा दोघांना बघितलं ना की मला कमला हॅरिस आणि ट्रम्प तात्यांची आठवण येते. होईला कमला हॅरिस म्हणाली तुला, तिला म्हणाली सानिका. ट्रम्प का जलवा जारी, तात्यांची बोली पडली 2 बायकांवर भारी. त्याने ना 2 बायकांची बडबड बंद केली. हे बघ वेड्यात करे तुम्ही दोघी. नाही ह्या ट्रम्पचं कौतुक कमी आणि बायकांवरची टिप्पणी जास्त आहे. म्हणजे विशाल यार तू ऐसी सीरियस मोड पे ले जाता है बात को. अरे मस्करी म्हणायचं आणि सोडून द्यायचं रे. सिल्वर स्पून किड. पार्डन. एक मिनिट विशाल तू सांग या पोस्ट मध्ये आम्ही दोघी वैतागण्यासारखं काय होतं? नव्हतं. नाही. अरे नहीं लगा इसलिए पूछ रहे हैं. अच्छा ठीक है चल, मुझे बता अभी जो जोक पे तुम लोग हंसे उसका दूसरा मीनिंग क्या निकलता है? काय? हेच ना की बायका बडबड करत असतात पण ट्रम्प आता त्यांना गप्प करू शकतात. म्हणजे बायकांना गप्प करणं यातच खरी मर्दानगी आहे. हेच ना? हे हाँ रे, मेरे डैडी भी मम्मी को ऐसे ही टोकते रहते हैं कि कितनी बातें करती है. अब दिन भर वो अकेली रहती है घर पे. वैसे अम्मी और अब्बू रहते हैं पर वो उनके साथ क्या ही बात करेगी. इवन आई स्टे आउटसाइड द हाउस द होल डे एंड माय ब्रदर स्टेज इन द लाइब्रेरी. तो जब डैड वापस घर पे आते तो वो फिर से बात करना शुरू करती है और फिर वो करती रहती है. पर उसके साथ भी कोई नहीं होता यार बात करने के लिए. वही तो. पर इससे नरेटिव क्या बनता है की बायका बडबड करतात पण त्या बडबडीला काहीच अर्थ नसतो. अरे जोक असतात रे ते, असायचं आणि सोडून द्यायचं. नाही गए ढ नाही ड म्हण ड ड तू परत मार खाशीला. ड म्हण ना. तू गप्प बस. डंचनाळ. अरे विशाल क्या बोल रहा है वो सुनते हैं पहले. हे बघ मला एवढंच म्हणायचं आहे, म्हणजे मला असं वाटतं की ज्या गोष्टी सिरियसली बोलल्या गेल्या पाहिजेत किंवा ज्या गोष्टींना सिरियसली अटेन्शन मिळालं पाहिजे त्या गोष्टींवर असं सारखं जोक करत राहिलं ना की मग लोक ते जोकिंगली घेऊ लागतात. कारण जर ते सिरियसली मांडले गेले तर मग लोक प्रतिसाद करणार, लोक उलट उत्तर देणार. हे नको असतं त्यांना. म्हणून त्यावर सारखे असे जोक करत राहायचे. मग ह्यांच्यासारखी माणसं हे असं हसून सोडून देतात. पण त्यातून त्यांना ज्याला जे पोचवायचं आहे ते बरोबर पोचतं. त्यांचं सोड. इथे मराठी नाटकात मध्ये एक फेज होती जिकडे नवऱ्याचं कॅरेक्टर असं आपल्या बायकोला मोठेपणा देणार. म्हणजे कसा मी माझ्या बायकोला घाबरतो, कसं मी तिच्या शब्दाबाहेर जात नाही. पण शेवटी काय सगळं विनोदाच्या अंगानेच ना. मग यातून गर्भित अर्थ काय निघतो? काय? कसला गरबा? गरबा नाही ग. सोड. तुला कळलं ना मी काय म्हणतोय? हा समजा. हा. म्हणजे एखाद्याला पप्पू बनवायचा सोपा मार्ग आहे हा. करेक्ट. आणि हे बायकांना तर कित्येक वर्ष पप्पू बनवत राहिले सगळे पुरुष. पुरुष नाही बायका पण. हसलात ना आता त्या जोकवर. चला सॉरी म्हणा आम्हा पुरुषांना. पाय पकड चल. ए चल रे आला मोठा सॉरी वाला. जा घरी जा. चल रे पसारा आवर, चल इकडे चहा ठेवायचं मला. बोय हा भैसाटला यार. हे जरा जागा करा रे. हे घ्या तुमच्यासाठी चहा आणलाय भैसाटला. आणि तुमच्या सगळ्यांसाठी बन मस्का एकदम फ्री. काय येतात चहा प्यायला? अरे बन मस्का संपवलाच काय रे? अरे माझा बन मस्का मलाच नाही दे. चल दे. 2-2 आहेत सगळ्यांसाठी 2-2 ठेवलेले. नमस्कार. सो आम्ही सगळे दशमी क्रिएशन्सच्या युट्यूब चॅनल मधून स्केचेसच्या माध्यमातून काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. सो तुम्ही सगळे हे एपिसोड नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ती बेल मारा की हो, म्हणजे इतर व्हिडिओ सुद्धा तुमच्याकडे पोहोचतील. काय